नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी। 7,000 गाड्यांचा तब्बल हजारो कार्यकर्ते आणि ताफा घेऊन हा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला। शिंदे गट आणि भाजपाला बडा झटका। नेमकं काय झालंय, कोणता हा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी बघायला मिळतील। आपण बघणार आहोत की नेमकं कोणता नेता फुटलेला आहे आणि भाजपला कशा प्रकारे बडा धक्का मिळालेला आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे। हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी आणि तब्बल 7,000 गाड्यांच्या ताफ्यासह एक भाजपचा बडा नेता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि जाहीर प्रवेश केला। या सर्व घडामोडींमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। मातोश्री हे शिवसेना उद्धव ठाकरे यांचं प्रमुख निवासस्थान आणि पक्षाचं केंद्रस्थान मानलं जातं, त्यामुळे कोणताही मोठा राजकीय नेता मातोश्रीवर पोहोचला की त्याची चर्चा राज्यभर सुरू होते। यावेळी नेमकं तसंच झालं। हजारो वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि मातोश्री परिसरात निर्माण झालेली उत्सुकता यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। सकाळपासूनच मातोश्री परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती। अनेक ठिकाणी स्वागत कमानी, बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले होते। वाहनांच्या मोठ्या ताफ्यामुळे काही भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, परंतु कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता। जय महाराष्ट्र, उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तसेच अनेक मोठ्या घोषणा दिल्या होत्या। या वातावरणामुळे एकच भगवं वातावरण निर्माण झालं होतं। राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना नेहमीच विशेष महत्त्व असतं, परंतु आजचा पक्षप्रवेश सोहळा अतिशय मोठा आणि ऐतिहासिक स्वरूपात झाला। ही जी जेव्हा अगोदर भेट झाली त्यामागे येणाऱ्या महत्त्वाच्या लोकसभेच्या 3 वर्षानंतरच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे मुंबईसह इतर जे काही आजूबाजूचे जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा याचा परिणाम नक्कीच होणार आहे। भाजपमध्ये अनेक जण नाराज आहेत, कारण भाजपमध्ये विधान परिषद असो वा राज्यसभा ही बाहेरच्या नेत्यांनाच देतात। राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर पक्षातून आलेल्या अनेक जणांना भाजपा आयती संधी विधान परिषदेची आणि राज्यसभेची खासदारकी देते, परंतु जुने जे भाजपाचे नेते आहेत त्यांना डावललं जात आहे। त्यामुळे आताच भाजप हे काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही भाजपमध्ये राहू शकत नाही। आम्ही प्रामाणिक जो काही राज्यातील राजकारणी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार असंही या नेत्यांनी स्पष्ट केलं। पालघर जिल्ह्यातील या बड्या नेत्याने जाहीर पक्षप्रवेश केल्याने भाजप आणि शिंदे गटातील जे काही राजकीय वैर चालू आहे त्यामध्ये सुद्धा आता एक मोठंच कारण झालेलं आहे। मुंबई हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो। मुंबईसह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद मोठी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणावरून येथे कार्यकर्ते आले होते। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिकांनी रांगाच रांगा लावल्या होत्या। यामुळे अनेक राजकीय विश्लेषक आणि पत्रकार यांनी या घडामोडीवर सांगितलं की आताचा पक्षप्रवेश सोहळा हा भाजपसाठी सगळीकडे सत्ता आहे। दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता असताना सुद्धा जुने भाजपाचे नेते भाजपाला सोडून जात आहेत, त्यामुळेच आता येणाऱ्या काळात भाजपाला असे अनेक धक्के बसतील यात काही शंका नाही। त्यामुळेच हा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा सगळीकडेच रंगलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असेच पक्षप्रवेश सोहळे भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत होतील का आणि भाजपाची ताकद कमी होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।